हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक चर्चा करतो वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत. आजकाल आपली जीवनशैली झपाट्याने बदलते. आता अनेक तरुण 30 नंतर लग्न करण्याला प्राधान्य देतात, ज्यामुळे काही जणांना बाळ होण्यासाठी विविध औषधोपचार घ्यावे लागतात. तुम्ही सुद्धा बाळासाठी प्रयत्न करत असाल तर आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी निश्चितच आशेचा किरण ठरू शकतो. आज आपण डॉक्टरांसोबत बोलणार आहोत वंध्यत्वावर मात, ग्रेस आयव्हीएफची साथ या विषयावर, आणि ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉक्टर कांचन दुरुककर. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख आपल्याला करून देते. डॉक्टर कांचन दुरुककर यांनी MBBS MS DNB या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी संपादित केलेल्या आहेत. त्या ग्रेस IVF आणि धनश्री हॉस्पिटल जे मोशी इथे आहे त्याच्या त्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. डॉक्टर कांचन दुरुककर यांनी लॅप्रोस्कोपी आणि वंध्यत्व उपचारांमध्ये विशेष फेलोशिप सुद्धा संपादित केलेली आहे. गेल्या अनेक वर्ष त्या IVF स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. IVF आणि वंध्यत्व क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यांनी युरोपियन सोसायटी ऑफ ह्युमन रिप्रोडक्शन अँड एम्ब्रोलॉजी डेन्मार्क 2023 मध्ये संशोधन पोस्टर सादर केलं होतं. जर्मनीमधून त्यांनी ART मध्ये डिप्लोमा सुद्धा संपादित केलाय. त्यांना OGS 2022 चा बेस्ट डेब्युटंट हा पुरस्कार सुद्धा मिळालाय. IVF आउटकम इन PCOS अँड नॉन PCOS पेशंट्स या विषयावर त्यांनी राष्ट्रीय परिषदेत संशोधन सुद्धा सादर केलंय. तसंच विविध राष्ट्रीय परिषदांमध्ये त्या पॅनलिस्ट, फॅकल्टी आणि वक्त्या म्हणून सहभागी झाल्यात. आज आपल्याला त्या बाळ होण्यात नेमक्या काय अडचणी येतात, वंध्यत्वाची नेमकी कारणं काय असतात आणि त्यावर आधुनिक IVF उपचार कसे महत्त्वपूर्ण ठरतात या विषयावर सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत. आता आपण अजिबात वेळ न दवडता आजच्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, आम्हाला सुरुवातीला सांगा की आजकाल जर आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण हे प्रचंड वाढतंय. याचं नेमकं कारण काय आहे? सर्वप्रथम मी धन्यवाद करते की तुम्ही एवढं सुंदर माझं इथे इंट्रोडक्शन दिलं. तर आपण आज बघतोय की वंध्यत्वाचं प्रमाण हे कपल्समध्ये खूप वाढतंय. जोडप्यांमध्ये त्याच्याबद्दल एन्झायटी पण आहे आणि का हे प्रमाण वाढतंय याबद्दल पण त्यांच्यामध्ये साशंकता आहे. याचं प्रमुख कारण आहे लेट मॅरेजेस, म्हणजे उशिरा लग्न होणे. आजकाल आपण बघतोय की करिअरला प्रिफरन्स आहे. ऑफकोर्स करिअरला प्रिफरन्स हा असायलाच पाहिजे, पण त्यामुळे पदवी, पदव्युत्तर जे आपण शिक्षण घेतोय त्यामुळे जे ॲव्हरेज एज आहे लग्नाचं ते 28, 30, 35 असं होऊन चाललेलं आहे. फर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स वाढतात आहे आणि ह्या प्रॉब्लेम्स ज्या वाढतात आहे त्या आणि काही कारणं आहेत, जसं की सेडेंटरी लाईफस्टाईल आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे बसून राहणारी जीवनशैली जी आपली आहे. त्यानंतर जंक फूडचं वाढतं प्रमाण, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की आजकाल फास्ट फूड, जंक फूड ह्यांचं प्रमाण वाढतंय. हेल्दी फूड, होम कुक्ड फूड ज्याला आम्ही म्हणतो, बॅक टू बेसिक्स आम्ही नेहमी म्हणतो, तर ह्याचं प्रमाण कमी होतंय हळूहळू. आणि नवीन जोडप्यांमध्ये, यंगस्टर्समध्ये आम्ही बघतोय की स्मोकिंग आणि अल्कोहोल या दोन्ही ॲडिक्शन्स आणि अजून काही ॲडिक्शन्सचे प्रमाणसुद्धा वाढतंय. आणि आम्ही बघतोय कितीतरी रिसर्च असे झालेले आहेत जे सांगतात आहे की अडिक्शन इज व्हेरी डिटोरिएटिंग फॉर फर्टिलिटी. म्हणजे अडिक्शन्स जेव्हा पण वाढतात आहे ते पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्ये पण फर्टिलिटीला कमी करतं आणि त्या फर्टिलिटीला जे पण नुकसान होतं आहे या ॲडिक्शनमुळे, आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहायला जोडप्यांना प्रॉब्लेम्स हे जास्त फेस करायला लागतं आजकाल. अच्छा, अगदी सविस्तरपणे आपण ही कारणं सांगितलेली आहेत. पण आजकाल ना केवळ स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचं प्रमाण वाढतंय का, तर असं नाहीये, पुरुषांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढतंय. डॉक्टर, याविषयी जरा सविस्तर मार्गदर्शन करा की स्त्रियांमध्ये बाळ न होण्याची नेमकी कारणं काय असू शकतात आणि पुरुषांमध्ये काय कारणं असू शकतात. हा खूप छान मुद्दा तुम्ही ईशा मांडलेला इथे. पुष्कळ वेळा आम्ही असे पेशंट बघतो की जेव्हा ॲज अ कपल ते आमच्याकडे येतात तेव्हा 100 तपासण्या एका बाईच्या झालेल्या असतात. अगदी लॅप्रोस्कोपीसुद्धा तिची झालेली असते. तिचे सगळे टेस्ट झालेले असतात. ब्लड टेस्ट म्हणा, लॅप्रोस्कोपी म्हणा, HSG म्हणून एक ट्यूब टेस्ट असते ती झालेली असते. आणि पुरुषांची साधी सिमेन ॲनालिसिस, म्हणजे आम्ही म्हणतो की शुक्राणूची तपासणी, ही एक साधी तपासणी असते. ब्लड टेस्ट पण नाही आहे ती. सिमेन ॲनालिसिस ही तपासणीसुद्धा त्यांची झालेली नसते. तर आम्ही इथून हेच सांगू इच्छितो की जेव्हा जर आपण एक फर्टिलिटीला एक 100% गोष्ट म्हटलं तर त्याच्यामधले 40% कारणं, 40% कारणं हे स्त्रियांमध्ये असू शकतात. पण
30% to 40% कारणं हे पुरुषांमध्ये पण असू शकतात. जसं की ऑलिगोझोस्पर्मिया म्हणजे की बीजांची शुक्राणूंची संख्या कमी असणे. त्यानंतर अझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणू नसणे किंवा मग अजून काही दुसरे सेक्शुअल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते पुरुषांमध्ये असू शकतात, ज्यामुळे की त्या कपल्सला प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम आहे. अच्छा, आपण म्हणालात की जेव्हा आपल्याकडे ते कपल येतात, ते दाम्पत्य येतात, तेव्हा त्या स्त्रीच्या सगळ्या तपासण्या झालेल्या असतात, पण पुरुषांच्या झालेल्या नसतात. कारण अजूनही असा एक समज आहे येस, की हां. वंध्यत्व आहे म्हणजे बाईमध्येच काहीतरी बाईमध्येच काही प्रॉब्लेम कारण आहे त्याचं दडलेलं. पण काही कपल्समध्ये असं सुद्धा होतं डॉक्टर, की त्यांना मुळात माहीत नसतं की आपण कोणत्या तपासण्या करायला हव्या आणि करेक्ट, करेक्ट. पुरुषांच्या पण तपासण्या करायला हव्या का हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. बरोबर, त्यामुळे बरोबर. आधी हे सांगा की त्यांनी कोणत्या बेसिक तपासण्या करायला हव्या? तर बरेचसे जे सुशिक्षित जोडपे आमच्याकडे येतात ते स्वतःहून म्हणतात की आम्हाला ह्या काही प्रॉब्लेम्स फर्टिलिटीमध्ये नको यावे समोर जाऊन, म्हणून आम्हाला काही तपासण्या करायच्या आहेत. पण अजूनही बऱ्याच वेळेला या बाबतीत थोडंसं संकोच आम्ही बघतो जोडप्यांमध्ये. तर बेसिक तपासण्या आम्ही सांगतो पेशंट्सला की थायरॉईड, शुगर, प्रोलॅक्टिन लेवल, AMH म्हणून एक खूप महत्त्वाची तपासणी. आता AMH म्हणजे काय? अँटी मुलेरियन हार्मोन नावाचं एक हार्मोन आम्ही तपासतो. याच्यामध्ये स्त्री बीजांची संख्या ही फिमेल्समध्ये म्हणजे की लेडीजमध्ये होणारा टेस्ट आहे. AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन. हे हार्मोन आपल्याला काय सांगतं, तर 2 to 4 ही नॉर्मल रेंज असते या हार्मोनची. आणि हे हार्मोन कमी झालं आहे म्हणजे काय, की बीजांची संख्या कमी झाली आहे. म्हणजे त्या स्त्रीकडे थोडा कमी वेळ आहे. म्हणजे तिचं फर्टिलिटी पोटेन्शियल थोडं कमी झालं आहे. म्हणजे तिने जर प्रेग्नन्सीसाठी ती 2 वर्षानंतर ट्राय करणार असेल, तर मे बी तिने थोडं लवकर ट्राय करायला पाहिजे. तर हे जे टेस्ट असतात ना, हे आपल्याला गाईड करतात. याच्यामध्ये एक खूप बेसिक तपासणी म्हणजे USG पेल्विस म्हणजे आम्ही बेसिक सोनोग्राफी करतो त्या पेशंटची, ज्याच्यामध्ये गर्भाशयाचा साईज, अंडाशयाचा साईज हे आम्ही बघतो आणि त्याच्यामध्ये गर्भाशयाला काही गाठी आहे का, गर्भाशयाच्या आतमध्ये काही पडदा आहे का, काही पॉलिप आहे का, हे आम्ही बघतो. ओव्हरी म्हणजे अंडाशयामध्ये बीजांची संख्या किती आहे आणि त्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस वगैरे काही नाही आहे ना, आतमध्ये काही चिपकलेलं नाही आहे ना, या सगळ्या गोष्टी एक बेसिक सोनोग्राफी ज्याला आम्ही म्हणतो USG पेल्विस, याने आपल्याला बरीच काही माहिती मिळून जात असते. त्यानंतर आणि काही हायर तपासण्या आपण काही पर्टिक्युलर जोडप्यांमध्ये करतो, जसं की रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस जर जोडप्यांमध्ये आहे तर केरिओटायपिंग नावाची एक तपासणी असते, ती आपण करतो. आजकाल खूप ॲडव्हान्स ब्लड टेस्ट पण आलेले आहे, होल एक्झाम सिक्वेन्सिंग. पण ह्या सगळ्याच जोडप्यांमध्ये आपण करतो का, तर तसं नाही. जे काही त्या कपलसाठी इंडिकेटेड आहे तेच बेसिक तपासणी आपण करतो आणि जर आपल्याला त्यात काही प्रॉब्लेम वाटला तर ऑफकोर्स आपण फर्दर हायर टेस्टिंगसाठी जाऊ शकतो. अच्छा, या सगळ्या इतक्या सखोल तपासण्या केल्यानंतर डॉक्टर कारण शोधलं जात असेल की येस, कशामुळे येस. बाळ होत नाहीये. पण मग त्यानंतर उपचार कोणत्या कपलला कोणते उपचार द्यावे हे कसं ठरतं? सो आपण बोलत होतो पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅनबद्दल. बऱ्याच वेळेला पेशंट्सला काय वाटतं की आपण IVF सेंटरमध्ये गेलो की नक्की आपल्याला IVF सांगण्यात येईल. असं नाही आहे. जेव्हा तुमचं ट्रीटमेंटमध्ये जेव्हा तुम्हाला प्लॅन डिसाईड केला जातो, तेव्हा कोणता पण IVF स्पेशलिस्ट किंवा फर्टिलिटी स्पेशलिस्ट आपण जे काही ब्लड टेस्ट आपण केलेले आहे किंवा सोनोग्राफी आपण केलेली आहे, सीमेन अनालिसिस आपण केलं आहे, यावरून ठरवतो. कधी-कधी जास्त प्रॉब्लेम नसेल तर अगदी ओव्ह्युलेशन स्टडी म्हणजे आपण बीज बनतंय की नाही, फुटतंय की नाही, याला म्हणतात ओव्ह्युलेशन स्टडी. ही बेसिक तपासणी किंवा एक बेसिक स्टडी करत असतो. किंवा काही-काही वेळेला पेशंट्सला आम्ही टॅबलेट्स देऊन देऊन बघतो काही दिवस. 1-2 महिने काही टॅबलेट्सचा कोर्ससुद्धा देऊन बघतो. जर त्यांनी काही जर पेशंटला फरक पडला नाही, तर IUIचा पण एक उपचार पद्धती आपण त्यांना सांगतो. आणि जर ह्या सगळ्याच पद्धती पेशंटने ऑलरेडी करून आलेले आहे आणि ऑलरेडी त्यांचे हे सगळे ट्रीटमेंट झालेले असतील, तर त्या केसमध्ये आपण हायर ट्रीटमेंट्स म्हणजे IUIच्या हायर ट्रीटमेंट्स म्हणजे जसं की IVF, ICSI, PGTI या हायर ट्रीटमेंट्सकडे आम्ही वळत असतो. म्हणून IVF बद्दल गेल्या अनेक वर्षांपासून अनेकदा बोललं जाते. आत्ता कुठे IUI पण ऐकायला मिळते. मुळात IUI आणि IVF मध्ये काय फरक आहे नेमका? तर IUI म्हणजेच इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. तर थोडक्यात यात काय केलं जातं, ओव्ह्युलेशन स्टडीज आहे ही. ह्याच्यामध्ये आर्टिफिशियली फार कमी गोष्टी केल्या जातात. याच्यामध्ये सेकंड डेपासून आम्ही काही टॅबलेट्स आणि काही इंजेक्शन्स हे पेशंटला देत असतो आणि त्यासोबत पेशंटचं बीज वाढतंय की नाही हे मॉनिटर करत असतो, ऑफकोर्स सोनोग्राफीद्वारे. आणि त्यामध्ये जे पण आपण बीज बनलेले आहेत ते फुटले की नाही म्हणजे रप्चर झालेत की नाही हे पण चेक करतो आणि ज्या दिवशी पेशंटचं ओव्ह्युलेशन होतं त्या दिवशी पेशंटला आपण
युट्रसमध्ये सिमेन इन्सर्ट करतो. आता हे जे सिमेन इन्सर्ट केलं जातं याचं प्रोसेसिंग केलं जातं आणि प्रोसेसिंग करून आपण हायली मोटाईल स्पर्म्स जे असतात आणि चांगले हालचाल करणारे शुक्राणू हे घेऊन आपण युट्रसच्या आतमध्ये इन्स्टिल करतो एका छोट्याशा IUI कॅथेटरच्या साह्याने. आता हे जे प्रोसेस आहे ही प्रोसेस IUIची जी आहे ती 5च मिनिटाची प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये पेशंटला वेदना ह्या पण जास्त होत नसतात. आता ही जी प्रोसेस आहे याचा सक्सेस रेट जरी कमी असला तरी काही जे कपल्स आहेत जे सध्या IVFसाठी रेडी नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे तेवढं अफोर्डेबिलिटी नाही आहे की ते डायरेक्ट IVFला जाऊ शकतील अशा पेशंट्ससाठी आणि ज्यांच्यामध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त प्रॉब्लेम नाही आहेत अशा पेशंटसाठी नक्कीच हे IUI जे आहे ते सुद्धा कार्य करू शकतं, ते सुद्धा त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट देऊ शकतो. सो आजच आमच्याकडे एक लो AMHचे पेशंट म्हणजे जिचं अगदी 0.3 AMH होतं, म्हणजे जिला आम्हाला वाटलं की कदाचित तिला नेक्स्ट सायकलमध्ये IVFच करायला लागेल अशी पेशंट पॉझिटिव्ह आली. सो जस्ट एक ट्राय आपण जर केला तर नक्कीच IUI सुद्धा आपल्याला रिझल्ट देऊ शकतं. पण ऑफकोर्स पेशंट सिलेक्शन, पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन आणि प्रॉपर गायडन्स पेशंटला IUI नंतर सुद्धा हे पण तेवढंच आवश्यक आहे. अच्छा. आणि इक्सी म्हणजे काय असतं मॅडम आणि ते कोणासाठी जास्त उपयुक्त ठरतं? तर आता आपण IVF आणि ICSI याच्याबद्दल बोलूया. IUI आपण बोललो की IUI मध्ये एक प्रकारे एक नॅचरलच ट्राय आहे हा. IVF किंवा ICSI हे टोटली लॅब डिपेंडंट आहे. म्हणजे IVF लॅबमध्ये ह्या सगळ्या प्रोसिजर्स केले जातात. इट इज टोटली आर्टिफिशियल रिप्रोडक्शन. सो याच्यामध्ये पहिले जे तंत्रज्ञान होतं ते IVF पर्यंत सीमित होतं. IVF म्हणजे काय की पहिले जेव्हा आपण एग्ज रिट्रीव्ह करायचो, मी थोडक्यात तुम्हाला IVF बद्दल एक एक्सप्लेन करते. बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल माहिती आहे. तर याच्यामध्ये सेकंड डे पासून आपण पेशंट्सला काही इंजेक्शन देतो फिमेलला आणि ते साधारण 10 ते 12 दिवस हे इंजेक्शन्स देऊन त्यांचे बीजं जे आहे ते कलेक्ट केले जातात. त्याला ओवम पिकअप प्रोसिजर म्हणतात. ही ओवम पिकअपची प्रोसिजर आहे ती